नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्व मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदाभ रत्नाकरा धौतपदां हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्याम वंदे भारत मातरम। आपल्या सर्वांची परमप्रिय भारत माता या परिसंवादामध्ये ज्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि तळमळीने आपले विषय मांडले असे सन्माननीय डॉक्टर भास्करराव म्हरसाळे, श्री शिवाभाऊ कांबळे, डॉक्टर कोमलजी ठाकरे आणि या सभागृहात उपस्थित आपण सर्व मान्यवर, अध्यक्ष भाषण करत असताना सगळ्या वक्त्यांच्या एकंदर वक्तव्याचा थोडा समारोपीय परामर्श घ्यावा असं अपेक्षित असतं, पण इथल्या व्यवस्थेमध्ये ते अपेक्षित नाही आणि त्याची आवश्यकता पण नाही। वेळेची पण मर्यादा आहे आणि सर्व वक्त्यांचं आपापल्या विषयाच्या बाबतीतलं जे प्रतिपादन आहे तितके अभ्यास करून इतकं व्यासंगी होतं आणि त्यांनी इतके ते छान पद्धतीने मांडलेलं आहे की ते स्वयंस्पष्ट आहे, तो सगळा आशय आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे। आणि म्हणून या अध्यक्ष मनोगताकडे वळत असताना मी अण्णाभाऊंच्या साहित्यातील राष्ट्रीयता हा जो सगळ्यात महत्त्वाचा बिंदू आपण मगापासून या ठिकाणी चर्चा करीत आहोत त्याकडे आपण सर्वांचं पुन्हा एकदा लक्ष वेधू इच्छितो। आपण बघितलं असेल की तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये जातीयतेचे चटके सहन करून अण्णाभाऊंचा प्रवास हा जागतिक साहित्यिक आणि धीरोदात्त लोकनेता म्हणून झालेला आहे। जेव्हा जेव्हा मानवाच्या उत्थानाचा इतिहास दिला जाईल त्यावेळेला त्या इतिहासामध्ये अण्णाभाऊंच्या साहित्याचा समावेश हा सुवर्णाक्षरांनी केला जाईल असं म्हटलं जातं आणि ती अजिबात अतिशयोक्ती नाही, याशी आपण सर्वजण सहमत आहात। आपण फक्त किंचित पद्धतीने बघा की साहित्यकार आणि साहित्यकाराचं जीवन, अण्णाभाऊंचं जीवनावर जर आपण एक नजर टाकली तर आपल्याला असं लक्षात येईल की प्रवास कुठून सुरू झाला होता आणि प्रवास कुठे संपलेला आहे। केवळ मगाशी उल्लेख केला गेला की त्यांच्या शाळेचा, अण्णाभाऊंनी आपल्या आईला सांगितलं होतं की शाळेत गेल्याने माणूस जगतो असंही नाही आणि शाळेत गेला नाही तर तो मरतो असंही नाही। वर्तमान शिक्षण प्रणाली घेऊन याच्यावर खूप बोलता येईल, अण्णाभाऊ एका वाक्यात फार बोलून गेले। अण्णाभाऊंच्या शिक्षणाच्या बाबतीत ही स्थिती असली तरी अण्णाभाऊंनी आपल्याला फक्त सांगितलं जातं की अण्णाभाऊंनी फक्त कम्युनिझम वाचला, अण्णाभाऊंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, कबीर, राहुल सांकृत्यायन, टॉलस्टॉय या बरोबरीनं संत ज्ञानेश्वर, संत ज्ञानदेव हे देखील अभ्यासले आहेत, हे आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे। अण्णाभाऊंचा हा प्रचंड व्यासंग आपण बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की त्यांचं वैयक्तिक जीवन अत्यंत दुःखपूर्ण होतं। 2 विवाह झाले, दोन्ही पत्नी सोडून गेल्या, स्वतःचा मुलगा देखील शेवटपर्यंत त्यांच्याजवळ नव्हता। दुर्दैवानं व्यसनाचा आधार घ्यावा लागला। अण्णाभाऊ व्यसनाधीन झाले म्हणणं सोपं आहे, पण इतक्या असाधारण प्रतिभेच्या माणसाच्या जीवनामध्ये आलेलं एकाकीपण आणि वैफल्य नंतरच्या काळात आपण लक्षात घेतलं पाहिजे की अशा महापुरुषांना आपण आपुलकी आणि प्रेमाचा आधार त्या काळामध्ये देऊ शकलो नाही, ती जबाबदारी आपली आजही संपत नाही, याची आठवण मला या निमित्तानं आपल्याला करून दिली पाहिजे। अण्णाभाऊंचा प्रवास विलक्षण आहे। शाहीर अण्णा बोले आणि जन हाले। 10व्या वर्षी मुंबईला पायी आलेले अण्णाभाऊ आपल्या संपूर्ण राष्ट्रवादी भूमिकेतून आणि साहित्याच्या उत्तुंग प्रतिभेच्या आधारे रशियाला विमानाने गेले। लक्षात घ्या, अण्णाभाऊंची संपत्ती आपण बघा। अण्णाभाऊ त्या दिवशी गेले 18 जुलै 1970 ला अण्णाभाऊंच्या झोपडीमध्ये फाटकी खाट आणि तुटकी खाट आणि फाटकी चादर, एक आरसा आणि काही पुस्तकं एवढी फक्त अण्णाभाऊंची संपत्ती होती भारतामधली, आपल्या देशामध्ये। पलीकडच्या संपत्तीचा उल्लेख जर वेळेचा तेवढा वेळेने जर मला सहाय्य केलं तर त्याचा मी उल्लेख करेन। आपण बघा, अण्णाभाऊंचे साहित्य अपार आहे। आज त्याच्यावर PhD होते, आचार्यपदवी संपादन केलं जाते। अण्णाभाऊंची फकीरा कादंबरी महाराष्ट्रातल्या किमान 3 विद्यापीठामध्ये अभ्यास आला। असे अनेक उल्लेख आपल्याला अण्णाभाऊंच्या साहित्याच्या अत्युच्चतेने करता येतील। त्यांचा जो शेवटचा जो होता मृत्यूकडून जीवनाकडे, त्याच्या ज्या ध्वनिलहरी निघाल्या त्या जवळपास 14 भाषांमध्ये, 27 भाषांमध्ये, 14 देशांमध्ये त्या गेलेल्या। ही जी विलक्षण जी सगळी प्रतिभा आहे, त्यामुळे अण्णाभाऊंचं साहित्य हे सुवर्णाक्षरांनी लिहिलेल्या मानवाच्या इतिहासाच्या एकंदर उत्थानामध्ये हे या साहित्याचं मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा चिंतनाचा बिंदू आहे, तो दिवसभर या ठिकाणी चर्चिला जाणार आहे। संस्कृत साहित्यकारांनी साहित्याची व्याख्या केली आहे, साहित्यस्य भाव इति साहित्य। संपूर्ण समाजाला सोबत घेऊन परंतु मानवाच्या उत्थानासाठी जे काही श्रेयस आहे त्याच्यासाठी जे अक्षर प्रयत्न करतात ते अक्षर वाङ्मय असतं। अण्णाभाऊंचं साहित्य ते अक्षर वाङ्मय आहे। ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं, साचची बोलाचे नव्हे शास्त्र, संसारू जिणे ते हे शस्त्र, आत्मा अवतरिते मंत्र अक्षरी। अरे आत्म्याला स्पर्श केला पाहिजे। अण्णाभाऊ
आत्मा परमात्म्याच्या मध्ये कधी गुंतले नाही. मला आपल्याला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. त्यांनी केवळ लौकिक जीवनाचा, वास्तविक जीवनाचा विचार केला, कारण की त्यांना तिकडे जाण्यासाठी उसंतच नव्हती. मुंशी प्रेमचंदांनी असं म्हटलेलं आहे की साहित्य म्हणजे काही हे मैफिल सजवण्याचं असू नये, ते मनोरंजनाचं साधन नाही आहे, तर ती एक वास्तविकता असली पाहिजे, ती सच्चाई असली पाहिजे. अण्णाभाऊंचं साहित्य हे सच्चाईचं साहित्य, आणि म्हणून अण्णाभाऊंनी हा जो विचार केला. परंतु माऊलींच्या या साहित्यावर असलेल्या व्याख्यानाचा आधार घेऊन आपल्याला सांगेल की अण्णाभाऊंच्या साहित्याने माणसाच्या हृदयाला स्पर्श केला, आणि हा समाजाचा मानवतेकडे जो प्रवास होण्याचा होता, शोषणमुक्त समाज व्हावा, त्याच्याकरता आवश्यक असणारं हृदय परिवर्तन करण्याची अफाट ताकद अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आहे. आपण लक्षात घ्या की अण्णाभाऊंचं जीवन जे आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा उल्लेख अण्णाभाऊ म्हटलं की क्रमप्राप्त असतो. आदरणीय यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो, त्यांचं स्मरण केलं जातं की संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश त्यांनी आणला. यशवंतराव चव्हाणांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आदर असणारा मी एक माणूस आहे, आपण देखील आहात. परंतु मला आजच्या निमित्तानं आपल्याला सांगितलं पाहिजे की यशवंतराव चव्हाणांच्या सोबतच प्रादेशिकतेचा जेव्हा विचार येतो तेव्हा तो राष्ट्रवादालाच की फाटा देणारा नसतो, त्यावेळेला ते आवश्यक होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या स्मरणामध्ये सदैव आपण अण्णाभाऊ साठेंचं देखील स्मरण करणं अगत्याचं आहे. आपलं ते सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे. माझी मैना कुठलं गीत आहे ते? माझी मैना गावाली आणि माझ्या जीवाची काहूर काहिली, या गीतानं काय लोकक्रांती केली त्यावेळेला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी असं स्फुल्लिंग चेतवलं आणि त्याच्यासाठी एक चांगलं वातावरण निर्माण केलं. छत्रपती शिवरायांचं चरित्र हे केवळ महाराष्ट्राला, भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला पोहोचवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते अण्णाभाऊ साठेंनी केलं आहे. आपण लक्षात घ्या, अण्णाभाऊंनी कमी वेळामध्ये केवळ 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये वैयक्तिक जीवनामध्ये हाल, अपेष्टा, दुःख सगळं सहन करून साहित्याचे सगळे प्रकार हाताळलेले आहेत. अद्भुतम रोमहर्षणम, श्रीमद भगवद्गीतेचा जर मला आधार घ्यायचा झाला तर मला हे व्यक्तिमत्व अद्भुतच वाटतं, आणि रोमहर्षण आहे ते जरा उच्चतेकडे नेणार आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवर साहित्यातला पोवाड्याच्या आधारे ते साहित्य रशियामध्ये मांडलं, आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल की त्यावेळेला तिथली जनता इतकी प्रभावित झाली की तात्काळ त्या पोवाड्याचं रशियन भाषेमध्ये भाषांतर करावं लागलं. मंडळींनो, एकेका या बिंदूवर आपण थांबा आणि विचार करा. छत्रपती शिवरायांचं चरित्र रशियामध्ये पोहोचवणारा माणूस राष्ट्रवादाच्या कुठल्या निकषामध्ये कमी पडतो? मला जर सांगा तर घरी. आपण कल्पना करा की तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी त्यावेळेला अण्णाभाऊंचा त्यावेळेला सत्कार केला. अण्णाभाऊ वैयक्तिक सत्काराच्या पलीकडे गेले होते, मला बोलता येईल त्याच्यात, पण मी संकेत मात्र बोललो पण पाहिजे. अण्णाभाऊंच्या बरोबरीनं असणारी जेव्हा ती माणसं होती, त्यांनी जर थोडा सत्तेचा आश्रय घेतला असता तर अण्णाभाऊ देखील सत्तेची अनेक पदं प्राप्त करू शकली असते. अण्णाभाऊंनी सत्तेचं एकही पद प्राप्त केलं नाही आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. केवळ या माणसाचं मिशन ठरलेलं आहे, इथला समाज शोषणमुक्त व्हावा. पण शोषणमुक्त होत असताना देखील जेव्हा राष्ट्रवादाचा विचार आपण करतो, माझ्या सर्व सन्माननीय सहकारी वक्त्यांच्या ना मी प्रामुख्याने उद्बोधून असं म्हणेल की अण्णाभाऊंचा जो विचार आहे तो नकाराचा विचार नाही आहे. अण्णाभाऊंचा जो विचार आहे तो विद्रोहाचा केवळ विचार नाही आहे. इथलं सगळं जुनं आहे ते सगळं मरणासन्न आहे असं मांडणारे अण्णाभाऊ नाही आहे. ते हे सगळं याच्यातलं जिथे जिथे काही न्यून आहे ते बाजूला सोडून अण्णाभाऊंचा विचार हा समन्वयाचा विचार आहे. म्हणून अण्णाभाऊंचा जो विचार आहे, राष्ट्रवादाचा विचार आहे, समन्वयतेचा विचार आहे, सामाजिक समरसतेचा विचार आहे, तो ज्ञानदेवांपासून सुरू होतो. संस्कृत मध्ये असलेला अध्यात्मज्ञान जर या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण सोडून इतरांना जर मिळत नसेल तर त्या आणणारे ज्ञानदेव अण्णाभाऊंच्या हृदयात आहे, हे आपण कधी लक्षात घ्या. त्या वाळवंटामध्ये असलेलं तत्कालीन व्यवस्थेमधलं महाराजचं मूल एकनाथांना स्वतःच्या कडेवर घ्यावंसं वाटलं, त्या एकनाथ अण्णाभाऊंच्या हृदयामध्ये आहे, हे समाजाला सांगण्याची गरज आहे. सगळ्या चांगल्या प्रेरणा जगातल्या इतर विचारधारेमधूनच मिळतात आणि त्या विशिष्ट करून साम्यवादी विचारसरणीमध्येच मिळतात. असं ज्यांनी एक अतूट समीकरण आपल्या हृदयामध्ये बांधून ठेवलेलं आहे, त्यांना त्या कोशातून बाहेर काढण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण लक्षात घ्या की हा सगळा भाग घेऊन अण्णाभाऊ शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी मांडले. आणि ज्या वेळेला योगायोग आहे की 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य टिळक गेले आणि 1 ऑगस्ट 1920 ला अण्णाभाऊंचा जन्म झाला. योगायोग, पण हा योगायोग तर विलक्षण आहे. लोकमान्य टिळकांनी काय केलं? लोकमान्य टिळक असंतोषाचे जनक, तेला तांबोळ्यांचे पुढारी. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क, इतका मृतप्राय झालेला समाज होता की स्वराज्याचा विचारही करत नव्हता. त्यावेळेला लोकमान्यांचा आद्य क्रांतिकारक असुदेव बळवंत फडक्यांचा जेव्हा तो न्यायालयामध्ये खटला चालू राहायचा, त्यावेळेला आगरकर आणि टिळक त्या ठिकाणी जायच्या आणि त्यांनी म्हटलं की काय डायग्नोसिस काय आहे, निदान काय आहे.
लोक नावाची शक्ती प्रसन्न करून घेतल्याशिवाय उपयोग नाही. असे किती लोक क्रांतिकारक होतील, त्यांचं वैयक्तिक क्रांतिकारकत्व ठीक आहे, पण भारत मातेचं स्वातंत्र्य मिळणार नाही. म्हणून लोकमान्य टिळकांचं वाक्य आहे की भारताच्या स्वातंत्र्यासाठी लोक नावाची शक्ती प्रसन्न करून घेतली पाहिजे. ती लोक नावाची शक्ती प्रसन्न करून घेण्यासाठी समाजमन तयार करण्याचं कार्य लोकमान्य टिळकांनी केलं. जणू लोकमान्य टिळकांनी जाता जाता अध्यक्ष भाषण करत असताना टाळ्या घेण्यासाठी एखादं भावनिक आव्हान तुम्ही या व्यासपीठावरून करत आहात. माझ्याकडे याच्यासाठी आधार आहे. म्हणून आपण बघा की स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आपल्या कलापथकाच्या माध्यमातून आणि शाहिराच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंनी जे काम केलं, त्याच्यानंतर ब्रिटिश सरकारने अण्णाभाऊंवर समाजवन बिघडवण्याचा आरोप केलाय. हे अण्णाभाऊंच्या राष्ट्रभक्तीचं सर्टिफिकेट आहे. अण्णाभाऊंना तुरुंगवास झाला आणि ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी तुरुंगामध्ये गीता रस लिहिला, अण्णाभाऊंनी गजाआडच्या कथा त्या ठिकाणी अमरावतीच्या तुरुंगामध्ये लिहिल्या. मी अमरावतीच्या तुरुंगामध्ये लिहिलेल्या. आणि ज्या वेळेला हा स्वातंत्र्य मिळालं, अण्णाभाऊ स्वस्तने बसले, अण्णाभाऊ पदाकडे जाऊ शकले असते निश्चितपणे. अण्णाभाऊंच्या नावाने आज महामंडळ निघतं, इतके मोठे पुरस्कार दिले जातात, त्याच्यामुळे आम्हाला सन्मानित झाल्यासारखं वाटतं. अण्णाभाऊंना किती सोपं होतं. मला कोणावर टीका करायची नाही. अशा अनेक माणसं आहेत की ज्या वेळेला यांनी सत्तेचा आश्रय केला आणि ते त्या ठिकाणी आमदार झालेत काही सत्तेचे, मला त्याची टीका करायची नाही. फक्त मला एवढंच सांगायचं की अण्णाभाऊ त्या मार्गाने गेले नाही. फक्त राष्ट्रभक्ती अण्णाभाऊंच्या पूर्ण त्यांच्या रक्ताचा रंग होता, त्यांच्या श्वासाचा स्वर होता. ते तसं घडावं यासाठी पूर्ण त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. हे मात्र मला आपल्यासमोर आग्रहाने मांडायचं आहे. अण्णाभाऊंनी जेव्हा हे काम केलं किंवा स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर 16 ऑगस्ट 1947 मध्ये यह आजादी झूठी है, भारत की जनता भूकी है, केवळ दुसऱ्या दिवशी 20,000चा लोकसमुदाय पावसाने रौद्र स्वरूप धारण केलं. अण्णाभाऊंनी केवळ आपल्या साहित्यिक प्रतिभेमध्ये नव्हे तर आपल्या एकंदर जी समाजाविषयीची कळकळ आहे त्या आधारे त्या संपूर्ण समुदायाला त्या ठिकाणी नियंत्रित केलं. पण मला आपल्याला सांगू द्या की दुसऱ्या दिवशी या देशातील लोकांच्या भुकेचा विषय अण्णाभाऊंच्या अंतःकरणामध्ये. जोपर्यंत या देशातला एक माणूस देखील नाही, या देशातला कुत्रा देखील भुकेला आहे, तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा जन्मात येईल. हा भारत मातेच्या भक्तीचा विचार स्वामी विवेकानंदांचा आम्हाला माहित आहे. पण आज त्याच कोशामध्ये अण्णाभाऊंची राष्ट्रभक्ती आपण टाका आणि मग या सभागृहामध्ये स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर स्वातंत्र्याच्या अगोदरची भूमिका, व्हॉट इज द ग्रेट अँड अर्जंट नीड ऑफ द नेशन, त्या देशाची त्यावेळची गरज काय, त्याच्यासाठी अण्णाभाऊ प्रत्येक वेळा स्वतःला तयार करतात. मला तर खूप आश्चर्य वाटतं. 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं, 16 ऑगस्टला लगेच अण्णाभाऊ मोर्चा काढतात. आणि कशाचा मोर्चा? या देशातला कष्टकरी माणूस भुकेला आहे, त्याच्या भुकेचा विचार करा. पहिल्यांदा त्याच्या भुकेचा विचार. अण्णाभाऊंचं साहित्य अफाट आहे. मग अशी सांगितलं की त्यांच्या आपल्या कादंबरीवर चित्रपट देखील निघाला, नामवंत मराठी चित्रपटांनी. अण्णाभाऊंनी हरिनारायण आपटे वाचले, अण्णाभाऊंनी वि. स. खांडेकर वाचले. वि. स. खांडेकरांनी तर त्यावेळेला किती गौरवलेलं अण्णाभाऊंचं साहित्य. आणि हे साहित्य करत असताना मघाचा माझ्या सहकारी वक्त्यांनी केलेला उल्लेख फक्त पुढे नेतो की फकीरा नावाची कादंबरी. अण्णाभाऊ म्हटलं की फकीरा आठवतो. तो फकीरा काय आहे? ब्रिटिश राजवटीमध्ये दुष्काळ पडलेला आहे, तेव्हा ब्रिटिशांचे मुळात आपलेच खजिने लुटायचे आणि ते गरिबांपर्यंत न्यायचे, ही त्याचं थीम आहे. ते आता खूप छान पद्धतीने अण्णाभाऊंनी मांडलेलं आहे. आपण थोडं छत्रपती शिवाजी महाराजांकडे जा. सुरतेवर हल्ला करायचा होता. कशासाठी? शिवाजी भोसले नावाच्या माणसाचा घरातलं बँक बॅलन्स वाढवायचं होतं का? स्वराज्यासाठी. आणि म्हणून ज्या वेळेला सोन्याच्या मोहरा मिळाल्या त्यावेळेला ते मावळे जिजाबाईकडे घेऊन गेले की हे आमचं नाही आहे, हे स्वराज्याचं आहे. कारण की शिवाजी भोसले हा माणूस नव्हता, ही राज्य व्हावे तो श्रींची इच्छा, हा संस्कार शिवाजी महाराजांनी केला. अण्णाभाऊ साठेंनी त्यावेळेला चटकन ती जी कादंबऱ्यामधला जो नायक आहे तो राष्ट्रभक्तीसाठी ते काम करतो आहे, तो अण्णाभाऊंचा हिरो आहे. म्हणून अण्णाभाऊ आमचे हिरो आहे. अण्णाभाऊ काही उगीच आमचे हिरो नाही, म्हणून अण्णाभाऊ आमचे हिरो आहेत. आपण बघितलं असेल की विठ्ठल उमाप अण्णाभाऊंना असं म्हणाले होते, अण्णाभाऊ तुम्ही या चिराग नगरच्या झोपड्यामध्ये कशासाठी राहता? खूप कष्ट सहन केलेत हो तुम्ही. काय तुमच्या जीवनामध्ये दुःख सुख आहे, आनंद तर तुम्हाला जीवनामध्ये कधी बघायला मिळाला नाही. अण्णाभाऊ ऐका, त्या रशियामध्ये मॉस्कोच्या बँकेत किती पैसे आहेत तुमच्यासाठी, रॉयल्टी मिळालेली आहे तुम्हाला. आता जरा छान घरामध्ये राहा. मित्रांनो, प्रसंग संपला, प्रसंग सामान्य असतात. ऍक्शन नव्हे, रिॲक्शन महत्वाची असते. तुम्ही सगळे स्तब्ध व्हा आणि अण्णाभाऊंच्या रिॲक्शनकडे चला. अण्णाभाऊ म्हणे, अरे हे सगळं पैसा मला देऊ शकतील, पण मी जर पैसा मिळवला आणि पैशाचा मोह केला तर हे कष्टकरी, हे दलित, आदिवासी, भटके यांचं दुःख मला दिसणार नाही आणि ते दुःख मला मांडता येणार नाही आणि दुःख मला दूर करता येणार नाही. त्यासाठी तो सगळा मोह मी बाजूला ठेवतो.
द सॉइल ऑफ इंडिया इज द हायेस्ट हेवन टू. भारताची माती माझ्याकरता सर्वश्रेष्ठ स्वर्ग आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते. कदाचित अण्णाभाऊंच्या ओठी नेमकी ही टॅगलाईन नसेल, पण प्रत्येक क्षणी अण्णाभाऊ याच टॅगलाईनने वागतात. हे माझं अध्यक्ष म्हणून प्रतिपादन पूर्ण जबाबदारीने आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा प्रतिभावान माणसाला तुम्ही माझ्यावर आरोप करू शकता, करा. आपण मी काही कम्युनिझमच्या विरोधात बोलण्यासाठी या ठिकाणी नाही, पण माझ्या बोलण्यातून तो विरोध जर दर्शत असेल तर मला तो लपवून ठेवायचा आहे. माझा प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा प्रतिभावान माणूस, जगातल्या सर्व विचारधारेचा अभ्यास केलेला माणूस, धर्मांतर करत असताना एकदा 100 वेळा विचार करतो की भारतीय संस्कृतीशी नाळ तुटता कामा नये. अनेक परधर्मीय विचारधारा पाहिजे ते बाबासाहेबांच्या पायाशी टाकण्यासाठी फक्त एका माणसाच्या आधारे 101% अध्यक्षीय प्रणाली आहे. बाबासाहेबांना कुठल्या ठिकाणी ठराव पास करण्याची गरज नाही. बाबासाहेबांना कोणी एकदा प्रतिप्रश्न करणार नाही. बाबासाहेब तुम्ही आम्हाला इस्लाम केलं, बाबासाहेब तुम्ही आम्हाला ख्रिश्चन केलं, कोणीही बाबासाहेबांना प्रश्न करणार नाही. वेद मंत्राहुनी आम्हा म्हणतात ना, तसं वेद वाक्य बाबासाहेबांचं. अशा वेळेला हा माणूस किती विचारतो. गाडगे बाबांशी भेटतो आणि अशा वेळेला मला बाबासाहेब माझा विषय नाही, मला एवढंच सांगायचं आहे की अशा वेळेला बाबासाहेब कम्युनिझमकडे गेले असते, पण बाबासाहेबांना देखील कम्युनिझमच्या माध्यमातून इथल्या माणसाचे प्रश्न सुटू शकतात असं वाटलं नाही. हे माझं या ठिकाणचं प्रतिपादन आहे. कम्युनिझम कदाचित माणसाचा भाकरीचा प्रश्न सुटू शकेल, पण भाकरीचा प्रश्न सुटल्यानंतर आपण लक्षात घ्या सीमारेषा. भाकरीचा प्रश्न सुटल्यानंतर सुरुवातीला भाकरीचा प्रश्न असतो, पण भाकरीचा प्रश्न सुटल्यानंतर देखील माणसाच्या स्वाभिमानाचा प्रश्न शिल्लक राहतो. आणि त्या माणसाचा स्वाभिमान ज्याच्यामध्ये असेल तीच विचारधारा या संपूर्ण समाजाला हितकारक असते. म्हणून सगळ्यात शेवटी आता जसं या ठिकाणी गायलं, जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव. अण्णाभाऊंना देखील अल्टिमेट जे सोल्युशन आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारामध्ये मिळालं. हे मला या निमित्ताने सांगू द्या. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे राष्ट्रीयत्वाचं दुसरं नाव आहे हे सांगण्यासाठी आता अरविंद देशमुखांची गरज नाही. म्हणून अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आणि अण्णाभाऊ साठेंचं जीवन हे पूर्ण राष्ट्रीयत्वाला आहे. कुठेतरी कधीतरी जीवनामध्ये एखाद्या विचारधारेला थोडंसं जवळ केल्यामुळे अण्णाभाऊ लगेच त्याच विचारधारेच्या त्याचीच एकत्र पेटेंट करणं हे चुकीचं आहे. या देशातल्या संपूर्ण एकंदर इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर जी एक प्रथा रूढ झालेली आहे की इथल्या संपूर्ण इतिहास म्हणजे फक्त सामाजिक अन्यायाचा इतिहास, तो देखील अण्णाभाऊंनी मांडलेला नाही. जिथे जिथे अन्याय होता त्याच्या विरोधात अण्णाभाऊ बोलले, पण हा समन्वयाचा विचार आहे, एकत्रित करून शोषणमुक्त समाजाचा विचार आहे. माऊलींच्या भाषेमध्ये भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे आणि सर्व काळी सर्वांचं सर्व प्रकारचं सुख व्हावं. सर्वी माणसं, शेवटचा मुद्दा माझा, सर्वी माणसं सुखात असावी. मग तो महार असो, मांग असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, कुणबी असो, आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात राष्ट्र असलं पाहिजे. शेवटचा मुद्दा असा आहे की अशा प्रकारचं स्वप्न नव्हे तर हे वास्तव व्हावं. याच्याकरता अण्णाभाऊंचं जीवन आणि अण्णाभाऊंचं साहित्य आहे. या ठिकाणी मला दक्षिण आफ्रिकेचे महात्मा गांधी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या मार्टिन लुथर किंग यांची आठवण होते. त्यांनी असं म्हटलं आहे की आय हॅव ड्रीम दॅट आय वॉन्ट टू सी माय 4 चिल्ड्रेन विल वन डे लिव्ह इन अ नेशन वेअर दे विल नॉट बी जज्ड बाय द कलर ऑफ देअर स्किन बट बाय द कंटेंट ऑफ कॅरेक्टर. कातडीच्या आधारे नव्हे, जातीच्या आधारे नव्हे, तर त्याच्या अंतःकरणामध्ये असलेल्या राष्ट्रीयत्वाच्या आधारे या माणसाची किंमत या देशामध्ये केल्या जाईल. अशा प्रकारचं स्पिरिट त्याच्यातलं मी या ठिकाणी घेतो. ते स्पिरिट साकार होण्यासाठी अण्णाभाऊंचं जीवन आणि साहित्य आहे. अशा प्रकारचं छोटंसं प्रतिपादन माझ्या अध्यक्ष मनोगताच्या मर्यादेमध्ये आपल्यासमोर विशद करून आपल्या सर्वांची रजा.